टिटवाळा येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावत विविध राजकीय मुद्द्यांवर अत्यंत संयमित भूमिका मांडली आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संवेदनशील विषयांवर थेट भाष्य टाळत तपासाला प्राधान्य देत असल्याचं म्हटलंय। टिटवाळ्यातील याच कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध राजकीय प्रश्नांवर थेट भूमिका घेण्याचं टाळत संयमिक आणि जबाबदारीची भूमिका मांडली आहे। संवेदनशील मुद्द्यावर तपासाला प्राधान्य देत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याऐवजी सावध आणि संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केले असल्याचं दिसून येत आहे। हे बघा, तो तपासाचा भाग आहे आणि तपासामध्ये सगळं येईल। मला तरी असं वाटतं की तपास होईपर्यंत कोण काय म्हणतं याच्यापेक्षा तपासाला सगळ्यात महत्व आहे आणि तपास झाल्यानंतर बघूया। जनरली कोणी अचानक मृत्युमुखी पडला तर मग पक्षाचा विचार न करता सहानुभूती म्हणून बिनविरोध करावा असा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि मला तरी असं वाटतं की अजून निवडणुकीच्या माघारीला उमेदवारीला वेळ आहे। पक्ष जसे त्याच्या पातळीवर निर्णय घेतील, म्हणजे ज्याची मनात इच्छाच नसेल तो निवडणूक लढेल। कोणाची काय मागणी याच्यापेक्षा सरकार त्याच्यावर विचार करेल।